आत्ताच आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पक्षाच्या वतीनं सुद्धा आपली मागणी होती. आता अपक्ष म्हणून भरलेला आहे का पक्षाच्या वतीनं? मला आमच्या वरिष्ठांकडून जो आदेश आला त्यानुसार मी आज एक भरलेला आहे आणि त्यांनी सांगितलं उद्या एक भरायचा. आज अपक्ष म्हणून उद्या एक भरायचा. म्हणजे पक्षाचा नेमका पक्षाचा असणार आहे का? कोणत्या पक्षाचा? महायुतीचं. महायुतीचा तरी त्यातले 3 घटक पक्ष आहेत. आमचे नेते जे सांगतील, मुख्यमंत्री साहेब सांगतील, उपमुख्यमंत्री साहेब सांगतील, अजितदादा उपमुख्यमंत्री साहेब सांगतील, आता ते प्रमुख आहेत 3 पक्षांचे, ते निर्देश देतील त्यानुसार आमची वाटचाल असेल. कुठलं विजन घेऊन या निवडणुकीत सामोरे जातात? तालुक्यातील जनतेसाठी काय विकास काम? करमाळा मतदारसंघामध्ये पहिला प्रश्न मला हाताळायचा तो पाण्याचा. रेटेवाडी उपसा सिंचन योजना असेल, कोरडू या परिसरामध्ये, पिंपळकोटे परिसरामध्ये, आणि जो केमचा पण अलीकडचा भाग जो फायद्या ओलितेखाली येऊ शकतो, तो बेंदओढ्याच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करणे, किंवा वडशिवणी तलावासारखी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी आमच्या वडिलांपासून आम्ही सगळेजण प्रयत्न करतो, तो एक प्रकल्प मार्गी लावणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उजनी धरण जे दरवर्षी मायनसमध्ये जातं त्याच्या पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन सुरळीतपणे व पाण्याचं वितरण होईल याकडे थोडंसं लक्ष देणे. आपण गावभेट दौरे करत असताना करमाळा तालुक्यामध्ये म्हणजे आता आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून 3 ते 3.5 हजार कोटींच्या विकास कामांचं सांगितलं जातं. त्याच्यावर सुद्धा आपण बऱ्याच वेळेस टीका केलेली आहे. टीका असं नाही, विकासात्मक आहे मुद्दा. मी एक लहान कार्यकर्ता आहे, टीका करण्याचं माझं कारण नाही. 3,000 ते 3,500 असं नाही, 3,490 कोटी रुपयाची कामं ते सांगतायत केली म्हणून. पण यातून माझ्या माहितीनं 2,041 कोटी रुपये हा फारसा आहे. त्यातलं 1,234 कोटी रुपये हे गडकरी साहेबांच्या माध्यमातून जो जातेगाव ते टेंभुर्णीचा रस्ता आहे तो मंजूर केला, आणि तो खरा मंजूर केला आमचे माजी खासदार रणजितदादा निंबाळकरांनी, गडकरी साहेबांनी. दुसरं साहेब, आता PM किसान योजना जी आहे, PM किसान सन्मान योजना, याचे जवळपास 191 कोटी रुपये करमाळा तालुक्यात मतदारसंघात वाटले गेले. हे आमचे पंतप्रधान मोदीजींच्या कल्पकतेतून झालेली ही योजना आहे, शेतकऱ्यांना कुठंतरी एक हातभार लावण्यासाठी. आणि जर आमदार त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे. 191 कोटीची रक्कम आहे, किंवा 182 कोटी रुपये करमाळा तालुक्याचे, करमाळा शहरासाठी प्रस्तावित आहेत. हे प्रस्तावित 182 कोटी रुपये आहेत, याची ना मंजुरी आहे ना प्रमा आहे. मग तुम्ही हा निधी आणला हे कशावरून? किंवा आता तुम्ही 131 कोटी रुपये जलजीवनची यंत्रणा इथं राबली. आदरणीय मोदीजींच्या त्यांचं स्वप्न जे आहे की प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत घरपोच पाणी पुरवठा झाला पाहिजे, आणि याच्यासाठी जलजीवनसारखी सुंदर योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आली. ती झाली 131 कोटी रुपये. जवळपास 104 गावं करमाळा तालुक्यातली आहेत आणि 33 गावं 36 गावातली आहेत. मग ही 137 गावांमध्ये जर हा निधी केंद्राच्या माध्यमातून येत असेल, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली येत असेल, तर आमदारांनी त्याचं श्रेय घेण्याचं कारण नाही. दुसरं, 157 कोटी रुपये दुष्काळी अनुदान म्हणून राज्य सरकारने दिलं. आता दुष्काळी अनुदान हे प्रकार असा आहे की शेतकरी होरपळू नयेत, त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना काहीतरी आधार भेटावा म्हणून हे अनुदान आहे, हा निधी नाही आहे. निधी वेगळा, अनुदान वेगळं. अनुदान म्हणून 157 कोटी रुपये दिले. तसंच अतिवृष्टीमुळं 52 कोटी रुपये दिले. ही टोटल होतात 157 आणि 52 म्हणलं तर 209 कोटी रुपये. 209 कोटी रुपये जर तुम्हाला अनुदान म्हणून शेतकऱ्याला येत असतील तर तुम्ही त्याचं श्रेय कसं घेऊ शकता? अजून एक महत्त्वाची गोष्ट, भूसंपादन जे झालं आहे सरकारची योजना राबवण्यासाठी, मग कॅनेल असेल किंवा बंदिस्त पाईपलाईन असेल, शेतकऱ्यांकडून जे अधिग्रहित केलेली जमीन आहे त्याचा मोबदला सरकारला देणं बंधनकारक असतं. आता 68 कोटी रुपये शेतकऱ्याला त्यांचा उतारा सरकारने वापरल्यामुळे त्याचा मोबदला भेटला आहे. हा निधी नाही आहे. हे कुठला आमदार म्हणू शकत नाही की माझ्यामुळे. त्यांची उतारे असेल तर ते म्हणू शकतात की मी जमीन दिली आणि मी रक्कम आणली. पण जर शेतकरी त्याच्या जमिनीचा पैसा सरकारकडून मोबदला म्हणून घेत असेल तर यात निधीचा काय भाग येतो? किंवा हाईट 21 कोटी रुपये PM किसान योजना म्हणून आली, ज्याची प्रिन्सिपल अमाऊंट शेतकरी भरतो की उद्या माझ्या पिकाचं नुकसान जर झालं, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला किंवा पीक माझं पेरलेलं उगवलं नाही तर इन्शुरन्स आहे.
आणि इन्शुरन्स म्हणून भरलेली जी रक्कम असते तो शेतकरी भरतो आणि सरकार म्हणजे केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजना पंतप्रधान तुमचं पीक विमा याच्या अंतर्गत जो पैसे भरतो ते केंद्राकडून येणारी रक्कम आहे किंवा इन्शुरन्स कंपनी देणारी रक्कम आहे. ती रक्कम ना आमदारांनी भरलेली आहे ना आमच्यासारख्यांनी भरली. शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापली प्रिन्सिपल अमाऊंट भरली आणि ते इन्शुरन्स त्यांना भेटलं. मग यात विकास काम काय ते रेग्युलर आहे. ते उद्या राष्ट्रपती राजवट जरी लागू झालं तर ते होणारच आहे. आता मध्यंतरी 271 कोटीचं एक हॅमचं काम झालं हायब्रिड ॲन्युटी मॉड्यूल म्हणून, ज्यात 271 कोटी सावडी ते वेनेगाव हा रस्ता आहे. सावडी ते वेनेगाव 71 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. बरोबर आहे, म्हणजे मोठ्या लांबीचा रस्ता तिथं मंजूर झाला महाराष्ट्रामध्ये, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचा नियम असा असतो की 50% 40% आत्ता सरकार देतं, 60% उर्वरित रक्कम त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार 3 वर्षांनी 2 वर्षांनी व्याजासह फरकासह वाढाव्यासह दिली जाते. ते हायब्रिड ॲन्युटी मॉड्यूल. पण मी म्हणतो मला ते पण नाही, हेच 2041 कोटी रुपयाचं जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आणि जर ते वजा करून 1450 कोटी रुपये जर आमदार साहेबांना वाटत असेल की मी केले किंवा तुम्हाला जरी आश्चर्य वाटत असेल, 1450 कोटी रुपये हे माझ्या माहितीने म्हणजे मला वाटतं की काहीच नाही. माझ्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी 900 कोटीची कामं केली होती आणि आज 1500 कोटी तुम्ही पिपाणी कुठं वाजवता. माझ्या वडिलांनी 20 वर्षापूर्वी 900 कोटीची कामं केली आणि ही सगळी रक्कम वजा जाता आज 1450 कोटी जर नवल वाटत असेल तर विचार करा 20 वर्षापूर्वीचं आणि आजचं जर इन्फ्लेशन काढलं तर 2803,000 कोटी रुपये एकट्या आमदारकीच्या माध्यमातून यायला पाहिजे होते तालुक्याला. मला टीका म्हणून करायची नाही, पण मला हा फरक दाखवून द्यायचा आहे. मांगी तलावातील पाण्याविषयी सुद्धा बऱ्याच दिवसांपासून कुठं राजकारण पेटलं होतं करमाळा तालुक्यामध्ये. आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा आपण करमाळा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून किंवा निवडून जरी आला तरी त्याविषयीचे म्हणजे काय उपाययोजना म्हणजे कारण की कुकडी लाभ क्षेत्रातून पाणी लवकर येत नाही. कुकडीसाठी आता अलीकड बंदिस्त पाईपलाईनचं ते प्रयोग करण्याला पाहत आहेत. जर कुकडीच्या माध्यमातून कुकडी कॅनलमधून जर डायरेक्ट आम्हाला नदीवाटे पाणी यायचं म्हणल्यानंतर मांगी तलाव भरणं थोडंसं अवघड होतं आहे. आम्ही कुकडीसाठी सुद्धा एक क्लेम ठेवतो आहे आणि माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे रेटेवाडी योजनेच्या अंतर्गत आपल्याला मांगी तलाव भरायचा आहे आणि पर्यायीनं पलीकडचा परिसर आणि उद्या सीना कोळगावला सुद्धा पाणी पोचवता येईल असा माझा प्रयत्न राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज MIDC कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली. मामांनी MIDCची मंजुरी आणली, मामींच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली, कंपाऊंड झालं, लाईट झाली, रस्ते झाले, प्लॉट्स पण पडले. पण आजच्या 10 वर्षात एकसुद्धा योजना एकसुद्धा कंपनी त्या ठिकाणी आणण्यात आली नाही किंवा एका व्यक्तीला तिथं प्लॉट वाटून त्याला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाही. एकसुद्धा गरिबाचा पोरगा तिथं कामाला लागला नाही. मग ती MIDC पुजायला ठेवली का? ते अधिग्रहण तर कशाला केलं? मग त्याचा उपयोग काय? ही माझ्या युवक बांधवांना तिथं कामाची संधी उपलब्ध व्हावी झाली पाहिजे. केमसारखी MIDC असेल तिथला एक प्रश्न आहे, करमाळा MIDC असेल तिथं प्रश्न आहे. इथं मूलभूत सुविधा या सगळ्या MIDCंना भेटले पाहिजेत आणि रोजगारांच्या हाताला काम उपलब्ध झालं पाहिजे. कुठे राजकीय उदासीनता दिसून येते, राजकीय उदासीनता दिसून येते या सर्वच प्रश्नांवर. ते आता तुम्ही व्यक्त करायची, ती मी व्यक्त करून काय करणार. चालतं आहे. थँक्यू. ओके.